काय अशोक काय करतो? काय नाही हो. काय चाललंय? काय नाही, काय चाललंय माहित ना. अरे ते भाऊसाहेब नाही दिसला रे. अरे भाऊसाहेब हिंडत ना गावाळ आणि कुठं तरी. का बरं लग्न केलं म्हणतात त्यांनी? हा केलं ना. एवढी बाय छोटीच आणली त्यांनी बायको एवढी एवढी. तिला म्हणजे वयन लहान आहे का? नाही रे, हाईटनी लहान आहे ती. हाईटनी एवढीच आहे. हा आणि तिला घेऊन हिंडत आहे कुणीकडे पण. कडेवर घेऊन येतो काय? हा अरे बापरे. आणि याला काय दुसऱ्या पोरी भेटल्या नाही काय? याला नाही भेटल्या. आणि ते ते आपण लग्न केलंय म्हणतात. त्याच्या बापाने? हा का बरं? त्याच्या बाप म्हणजे पहिली काढून दिली. हा त्याला किती नाद आहे तुला तर माहिती आहे. ते तर आहेच ना ती कशी म्हातार पाहिलं बसून. हा, मग त्यांनी एक दुसरी आणली. भारी भारी पण दिसायला रे. हा का? हा दिसायला लय भारी. आणि येईन कस काय मग त्याला भेटली कशी ती? काय माहिती हो. पण काय सूत्र जमत नाही ते. भावच्या तिचे सदा ना कदा असे 36चा आकडा आहे. भांडणच होते नुसती. बापरे. आणि म्हातारे असं आहे? आणि म्हाताराच आहे. भाऊसाहेबचं अवघड आहे, त्या म्हाताऱ्याचं अवघड आहे. हा भावच्याची बायको गेली माहेराला. हा हा मारायला गेली काय? हा म्हणजे ती काय सासराला घेऊन मारला जास्त राहते काय? हा आणि भाऊच्या कुठे मग? भाऊच्या भावच्या काय हिंडत असतात गावाळ्यावानी गावात. जाई इकडं जाई तिकडं. अरे बापरे. आणि मग ही पोरगी राहते का नवी? हा राहती ना. पण भावच्या तिथं जरा पण सूत्र जमत नाही. म्हाताऱ्याचं तिचं तरी जमत का? म्हाताऱ्याचं जमत. म्हातारा कसं आहे तुला तर चांगलं माहिती आहे. ते तर माहिती बाबा. ते किती कडक येते म्हातारा. काठीन टोपीन भानगडीन. मागची बायको तर काठीने आणली होती. हा. है ना? हा या पोरीला बी नाही त्याने हाना मारावा काही करावं. नाही ही पण त्या पोरीच्या आई बापान दिली तरी कस काय याला बघून? प्रॉपर्टी याच्याकडे 12 एकर शेती आहे याच्याकडे. बाग आहे ते अख्खं. मग खरंय 12 एकर बाग आहे ती. बँक बॅलन्स आहे. तेवढं आहे. बंगला आहे. ते काय ते वडील फारचे श्रीमंत आहे बाबा ते आबा. मग काय म्हातारा काय साधा आहे का? म्हाताऱ्याचं म्हातारा काहीतरी पाटील होतं वाटतंय. हा मग काय पण बरं आहे म्हातारा. तू इकडे कसं? अरे काय नाही आलो होतो सुट्ट्यामध्ये. हा काय लय बोर झाला तिकडे. पोरं बाळ कशी आहेत? सगळे व्यवस्थित आहे बाबा. हा पोरं बाळ काय कुठं लग्न नाही झालं अजून? काय नाही झालं. मला वाटलं झालं असेल तो लग्न. कुठं यार लग्न आणि तू तिकडे कुठं पुण्याला कामाला होता ना? तिकडेच आहे ना. हा हा इकडे येतो कधी मध्ये आपलं. हा का? आठवण आली गावाकडची. हा इकडे कुठं भावच्याकडे चालला होता काय? हा म्हणलं या भावशाला भेटून यावा. आहे का घरी भावशा? काय माहित नाही मी नाही गेलो त्याच्याकडे. पाय असं घरी बघतो. हा भेट संध्याकाळी मग. हा नक्की चहा पाणी घेऊ आपण. चालन. हा चल येऊ का? हा ये जाऊन. हायले हौसा तर नाही माझी. पण इकडं काय करते? हायला हौसा तू इथं काय करतोय? तू काय करते इकडं? माझं लग्न झालंय. तुझं लग्न झालंय? हो. कोणा संग? भावशा संग? भावशाच्या बापासोबत. भावसा माझा ल्योक आहे, मुलगा आहे. काय सांगते तू? हो. काही बी नको सांगू. म्हणजे मला एवढं तू वचन बिचन दिलेले. मला लग्न करायचं तुझ्या संग. मला नको सांगू ते. झालंय आता. नाही आता नाही. माझं लग्न झालंय. मला 2 मुलं आहेत. एक माऊ मुलगी आहे, भावशा मुलगा आहे. अरे तू येडी आहे का तू? अरे मी 4 वर्ष झाले तुझी वाट बघतो. मी लग्न सुद्धा नाही केलेलं. आता माझं लग्न झालंय. आता 2 मुलं आहेत मला. ते मला माहित नाही बाबा. तू चल. नाही, तुझी बॅग बिग भर. तो म्हातारा लय हे डेंजर आहे. आणि तो भावशा पण लय डेंजर आहे. तो जर आला ना तू जा इथून. अरे नको एवढं प्रेम केलं मी तुझ्यावरती. तू असं त्याचं फळ दिलं मला. नाही बाजा. मला माहित नाही. तू नाही चल. आता जा. माझं लग्न झालंय. आता मला 2 मुलं पण येत. मला ते म्हातारा मारून टाकीन. माझा बाप पण मारीन मला. अरे असं नको करू यार. मी जीव दे ना. काय किती वेळ झाला रेंज नाही काहीच नाही फोनला. आणि कोणासोबत बोलते? तू असं नको करू. माझ्या पाया पडतो मी तुझ्या बाबा. तू चल इथून. जा बाबा तू शहाणा होऊन जा इथून. तू हे असं करत होता म्हणून तर मी लग्न केलंय ना. जा इथून जा. ते म्हातारा येईन आता. जा लवकर इथून. सखरा मला राम 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 राम. बस काय गडबड आहे? काय नाही गावाला हार्वेस्टर आलो होतं. बर गहू काढला. गहू काढू गहू काढून झाला भाऊ. किती झालं रे? 20-22 पोते गहू झाला. बर बरं काय झालं माहितीये का? अहो इथं फक्त 22 रुपयानेच काढलं ते. असं आहे का? हा अरे मग गावामध्ये
हे मान्याचं यांचं त्यांचं हार्वेस्टर हा. आहे ते 3000 रुपयानं काढी तू. अरे मग ते एक नंबर आयुष्य मान्याचं लोखंडाचं त्यांचं चांगलं आयुष्य आहे. नाही हार्वेस्टर आहे चांगले हा. पण भाव चांगला नाही ना. अरे पण मला काय म्हणतं काही जर गावातल्या वस्तू जर लावल्या तर गावात कामाचे येते. अरे हे सगळं खरं आहे. अरे राजस्थानवर लोक आले हे काय खरे आहे का? हा, ते कसं आहे तुम्हाला मतदान लागत हा. ना त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरचं नाही चालत. अरे त्या मतदानात आपल्या काय राजकारण करायचं का? गव्हाच्या खाड्यापुरतं बोलायचं आपलं. बरं आवा असं नाही हं. जो 2200 काढितो तो चांगला का 3000 काढलेलं चांगलं बरं मग. अरे पण गावातला वाया जात नाही. हा, हे खरं आहे बुवा, दहाव्याला येतो तो. हा मी पाणी सांगतो ना. बर 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 आहे घरी. हा आहे ना घरी आहे ना. बर 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 हौसा काय पाणी आण बाई. हो आणते. आण बरं. हे बाय भाऊसाहेब गेले बाहेर. बर सुन गेली गावाला. बर बर त्याच्यामुळे घ्या पाणी घ्या. आणि ये रामभाऊचं कवच खळ काढलंय हा तर ते म्हणे मग तुमचं घ्या काढून. हा हा बर तर मग चाललंय त्या विषयावर असं. बर. मग बोल. हा, बरं आवा हा. मला काय म्हणायचं हा. आता वहिनी तुम्ही बोलत बसा हा. मला गावाचे पोते भरायचे हा, नाही. तो घरी आणायचे. बरं, चहा घेऊन जाय. थांब, हे चहा करतो. नको नको का बरं? नाही नाही आता चहा घ्यायला टाइम नाही असंच कधीतरी येईल. अरे मग तू- चहा घेऊ. अरे लय रिचार आला तू. नाही ना, आता नको आता मला वागलं कर. अरे अरे तू तर बसा ना, चहा घेऊन थोडा पाहू चहा ना. करते मी. हा? चहा ठेवते ना, थांबा ना. नका आता दुसऱ्या टायमाला चहा घेईन. बर आवा, बरं का? बर 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 काढता नाही. शेजारले राजावंश बरं का. हा ना. आपल्या शेजार वावरात तिकडं तिकडं जातो येतो ना एकदम लक्ष बिक्ष देतो एकदम काहीच पाहू देत नाही. अरे वा. आणि पाणी बिनी जाताना दुसरे फोन करून जरी सांगितलं हा. ना कॉक बिंकून दे आमकं कर तमकर लय लय परे हा राजा ना. लय एकदम असं काय अडचण नाही. आता चहा प्यायला पण गेला तो चालते मग तेवढं काढते खळ मग आपल्याला. घेऊ ना काढून. हा आणि देव आणून दात ओतून घेऊ इथं कुठं? इथं खळ्या मोठं आणि ते पोते कधी भरायचे त्याचे? पोते भरावं लागले का? हा मग. वातावरण असं हल्लंय मग बाबा, तू काय मी काय भरू ना. आणि आपण दोघांनी भरायचे आणि तो भाऊशा आणि त्याची बायको. आता येईल ना मग तर. अहो नाही येत तो. का म्हणून नाही येत? नाही कामच करायला नको म्हणतोय. तू तर कधी असं लावून धरते काही कामं दाबाचं. अहो करीतच नाही तो काम. आता कोणी करायचे ते काम? अरे करीन माग मर वजे वजे. आता त्याची बायको आहे ना थोडी हे आदू आहे थोडं तर समजून घ्यायचं तो. अहो, कवर समजून घेऊ त्याला. ती करीतच नाही काही काम. हा आपणच काम करायचे ना आपणच मारायचं का? अरे सासू नाही ना आई सारखं व्हायचं असतं सुनाला म्हणजे ते ना म्हातारबानी जीव लावित असत्या. अहो किती जीव लावला आणि किती काय केलं तरी काय जे आहे ते आहेच. झालं तू सगळं भाऊ किती सांडून काही कामं नामाचं किती काय केलं काय केलं तरी तसं नसतं करायचं. अहो किती जीव लावला तरी ती कामच करीत नाही. बरं तू जर अशी म्हणली ती अशी म्हणली मग काय याला काय काय सांग बरं काय 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 करायचं सांग तिने बरं. कामच करायला नको म्हणते. मग काय करायचं? काय काम करायला नको म्हणते मग काय करायचं मग हे काम करते हा. का वेलकम देते त्याला. वाहिलं हा चालतंय. बघा तुमच्या याने. हा बघा ना तुमच्या याने. अरे काय बघा काय नाही लोक काय म्हणते एकूण एक लिहून म्हणते? आपल्याला काय आणि त्याला वाईट म्हणते? करून देते का. लोकांना काय माहिती घरात कशी राहतील कशी नाही. अरे लोकांना माहित नाही पण आपण ऍडजस्ट करायचं असतं. आता कवर ऍडजस्ट करायचं काय? 1.5 वर्ष झालं ना आता. अरे हा चालूच राहत एकूण एक लेकरू आहे. मग आता पस्तावा आला होता लग्न करून काही काम नाही. मलाच पस्तावा आलाय. तुम्हाला नाही आला मला आलाय. तुला पस्तावा आला का? मग अरे काय पस्तावा आला आणि अहो, काय किती होती? 12 एकरात मी नुसती राब राब राबते. घरातलं करायचं दारातलं करायचं रानातलं करायचं. ती काहीतरी काम करते का? कोणी करायचे काम? अरे मग एखाद दोन बाया लाव तुला जर जड होत असलं तर. बाया लाव आणि घरातले माणसं कुठे ठेवायचे? अरे पण आता बरं मग आता असं नको ना असं नको. एक तर पोरला पोरगी भेटत नव्हती इकून तिकून ती तिच्या बापाच्या हाताबाहेर पडून आणली कस तरी. आता ते तर तू तुला जुळून घेतले मग मी काय करायचं जुळून सांग. घेते मी पण कामच नाही करत आहे ती. अरे करीन थोडं थोडं ऍडजस्ट नाही करायचं करत ती काही काम. नाही. नाही. मग झालं बा मग आता आता ते लोकल माझ्यासारखं झालं मग का बा सावतर ते सावतर सक ते सक काय म्हणते लोक उद्या. काय म्हणते? आता त्याची आई मिली लोकांना काय माहिती? मग उद्या काय म्हणते ही सावतर कोणाला ही जीव लावित नाही. लावते मी जीव. सगळ्या लोकांना माहिती. लोक आहेत ना त्यांना माहिती सगळ्यांना काय? मी जीव लावते म्हणून. हा मग पण ती घरात कामच करीत नाही. कुणी करायचे ते काम? लोकांना माहिती का काय काम करते का? अरे जीव लावते का नाही? थोडं ऍडजस्ट करायचं थोडं ऍडजस्ट करायचं तू. सगळे ऍडजस्ट करून घेतलंय. अरे कर बाबा ह्या बाय थोडं ते आहे ना भावशाला मी सांगतो समजून आणि तिला पण समजून सांगतो आणि तू थोडं लय लोड नको घ्यायला तू. आणि आपल्या जर आपण म्हातारा म्हात्री जर जुनलो आपण तर काय होईल मग याच्यात काय वाटतं तू सांग बरं. काय होईल? हा? काय होणार आहे? मग काय होणार म्हणजे आपल्याला वाद नको काही हो ना, कामाला. मग भांडणच दुसरं काय. मग झालं स्वयंपाक केलाय का? हा केलेलं आहे. काय घालून केलंय? वांग्याची भाजी. वांग्याची भाजी. हा. काय ती वांग्याची भाजी काय आज कोणवर आहे रे? आज मंगळवार. मंगळवार आहे का आज? हा. अरे मग चिकन बिकन आणायचं चिकन बिकन करायचं. कोणी आणून द्यायचं होतं ते?
अरे हा कोणी आणून देत भावश्या अरे तू भावश्या तिकडे गेला नाही का चायला ते बरोबर आणून द्यायला पाहिजे आहे की नाही चल मग जाऊ मग वांगेच खाऊ आजचे दिवस मग चालतंय ना संध्याकाळी करते का मग आणून दिलं तर करीन हा आणून देतो ना मग बर कर नाही तर तुला लय हौश आहे का काय करायचं ते करायची मग तर. कोणाला हाऊस आहे तुम्ही आणून दिलं तर मी करीन ना अरे हा पण मग कोणती शेजारी पाजारी हाऊस पाहायचं आहे म्हणजे मी जाऊन आणायचं होतं का तू जर नाही घेत मग शेजारी पाज जात नाही कोणाला गावात शेजारच्यांना ते सांगत कोणत्या आहे आणायला? शेजारी ते भावडे आहे ते कोण नाही ऐकत कुणी कोणाचे काम अरे जीव लावा लागत असतं लेकरं शेजारी पाजायला मी सगळ्याला जीव लावते हा तू जीव लावती मला दिसते ना तू जीव लावणारी काय दिसतंय तुम्हाला मग? हा शेजारी काय पाजायला ऍडजस्ट करते थोडं सगळ्याला ऍडजस्ट करते कोणाला जीव लावलेला दिसत नाही मी मला असं एकच शेजारी म्हणलं नाही बाबा करून आणले नंतर तू अशी अशी होते म्हणून माझंच वाटोळं झालंय सगळं तुमच्याशी लग्न करून अरे तो वाटलं झालं का मग काय झालंय तो काय वाटलं झालं इथं? माझं वाटोळं झालंय बघा ना मग चाल मला भाकर दे मग पाहतो जा, वाटलं जा, झालं हे, जा वाढलंय म्हणजे वाटू टाक देत नाही का वाढलेलं आहे खा म्हणजे मी ते घर जाऊ खाऊ का हा. काय शिनाला भाऊ मला काही काम ना माझा शिन नाही तर शिना आणलाय सारं वाटोळं करून ठेवलंय माझं ह्याच्याशी लग्न करून पोरग नाही चांगलं सून पण नाही आणि नवरा पण नाही माझ्या बापाने माझं वाटोळं करून ठेवलंय सगळं नानीला कपडे धुतले नाही मग नानी काय मग शर्ट कम नाही धुतला मला जायचं होतं गावाला ते सांगायचं बायकोला धुवायला मी काय मोकळी का इथं का मला बायको कपडे आता धुवायला आणली गावाला गेली ती येई मी नाही धुणार ते बायकोला सांगायचे धुवायला मी नाही धुणार म्हणजे? मी नाही मोकळी धुवायला तुम्ही 2 दिवसात आले तर आम्हाला लगेच मी नाही धुवायला आणि तुमच्या बायकोला सांगायची हे कोणतं आहे मी धुणार नाहीये सांगितलं नाही एकदा मला होतच नाही म्हणजे मग कपडे धुवायचेच नाही नाही तुम्हाला धुणार बर मी माझ्या हाताने धुईन हा धुवा हाताने मला बी तुम्ही काम सांगितलं मी बी करणार नाही तुमचं काम हा, नका करू मी माझे काम कोणाला सांगतच नाही मी माझे काम मी स्वतः करते ते तुमच्या बायकोला सांगायचं नाही तर हाताने धुवायचं मी मी धुणार. आबाला सांगून दे हा, आबाला सांगा. आबाला सांगेन नाही तर का कोणाला मग सांग, मला नानीनं नको सांगू. नानीनं कपडे नाही धुतले मग म्हणून नाही सांगा कोणाला सांगायचं मी नाही धुणार बर मी आहे ना आबाला सांगून देत तुमचं नाव हा सांगा मी डायरेक्ट म्हणन त्या नानीनं मग कपडे नाही धुतले आबा ते मला म्हातारा काय करणार आहे मला? लग्नाला जायचंय. नाही नाही काय करणार आहे ते म्हातारा मला म्हाताऱ्याला सांगितल्यावर तुम्हाला काही मी सांगेल ना धुणारच नाही ना काय नाही सांगत म्हातारा मी ऐकणार पण नाही त्या म्हाताऱ्याचं नाही का नाही ऐकणार टोले पडन म्हाताऱ्याचे म्हाताऱ्यानं पहिले बायको काढून दिली देऊ द्या दिली तर मी नाही जात बर बर मी आहे ना म्हाताऱ्याने सारं मी वाटलं पहिले करून सांगतो ठेवलंय त्याला आणि माझं. मग तुम्हाला हा, बोलतो. कपडे हे मी नाही धुणार एवढं काम करायचं हे करायचं आणि वरतून हे कपडे बायको दिली माहेर कोण आहे हा माणूस? थांब बघतेच आता अनोळखी कोणाशी पण बोलत बसती नाहीतरी मला हिचं काटा काढायचंच आहे. काय ग नानी काय झालं घाबरायला? काय नाही कोणाला बघतीये? ते काय नाही ग गावाकडचा माणूस आता गावाकडचा माणूस? हो कशाला आलता? काय नाही असंच चाललं होतं रस्त्याने आला होता मग घरात आणायचं ना आपल्या. नाही मी बसले होते ना बाहेर मग एवढा गावाकडून आलाय तर चहा त्याला पाणी काम काही- होतं ना तो गेला काय बोलत होता एवढा वेळ? काय नाही फक्त कसं चाललंय बरं आहे का हेच इतका वेळ? हो मग बरं आहे का ह्याच्या पलीकडे काय बोलणार ना दुसरं हा पण इतका वेळ झाला मी 10-15 मिनिटं झाली बघते तिथून म्हणजे इका घरात घेऊन नाही येणार तसं कोण काही नाही माणूस तेव्हा आहे काय? फक्त आला बोलला काय चाललंय हिथं दिलंय का तुला असं विचारलं आणि गेला निघून नाही मग आला ना कोण नाही गावाकडचं पाहुणे आले तर मग घरात आणायचं नाही त्याला उशीर झाला बसायचं. होता त्याला जायचं होतं ना तुला हा पण असं पण अर्धा तास बसला ना. हो कोण पाहुणे आहे गावाकडचा? ते आहे खूप लांबून येते मला नाही सांगता यायचं पण आहे गावाकडचा ओळखते मी फक्त एवढं तोंड ओळखेन त्याला एवढं स्पष्ट माहितीये म्हणजे कुठं दिली काय दिली. हो मग चाललं असतं बघितलं त्यांनी आलं मी बाहेरच बसलेली होती ना त्याच्यामुळे आबा जेवण करत होते घरात किती वेळ झाला? काही थोडाच वेळ झाला त्या वेळ नाही झाला एकटेच होत आबा? हो जेवण करायला दिलं होतं ना तुझं झालं का जेवण? हो जेवण झालं आबांच्या आधी जेवण बिवण करून रिकामी झाली का तू? हो काय चालू आहे भाऊ जेवायला गेलते ना तुम्ही? हा बसा बसा या. काय चालू होतं काय नाही असंच बसले होते मी. काय गडबड नाही काय गडबड नाहीये. काय चालू आज माहिली की लय बातचीत चालू होती हा असंच विचारत होते त्यांच्या गावाकडचा पाहुणा आलता हा बोलत होता. कोण काय माहिती तेच विचारत होते मी होता तिथे एक बसले जण, होते. चालला होता त्याने मी दिसल्यामुळे आला तो कोण होता म्हणजे होता तो एक जण
अरे एक जण कोण पण अहो म्हणजे नात्यातून होतं, खूप खूप लांबून नात्यातून. लांबून ना तुम्ही हो. कुठं मग चहा पाणी केला तुला नाही नको म्हणलं, त्याला घाई होती ना, का बरं गेला लगेच. मग तुम्हाला येऊस थांबायचं ना. हा मी नाही, तेच लगेच- बोलत होते, इतका वेळ झाला नाही, तू बोलतोय. बघितलं ना, गेला तो. हा बघितलं गेलाय पण मग किती वेळ बोल लय वेळा 10-15 मिनिटं बोलत बसले होते इथं. काय तुम्ही बोलत म्हणलं होती? घरात येत काय नाही काय नाही, इथं नाही. दिलंय का, बरं आहे का, हेच दुसरं काय. इथं दिलंय का बरं आहे का मग त्याला काय कळलं मग सांगितलं त्याला हो बरं आहे म्हणून. आणि तू इथं कसं काय आला होता पण आला होता, मी दिसले म्हणून भेटायला आला. आणि तू बाहेर काय करत होती मी इथं बसले होते ना. काय? तुम्हाला सांगितलं होतं ना, जेवण करून घ्या, मी इथं बसते. जेवली काही हा? जेवली काही काय माहिती होतं मला म्हणली होती बुवा जेवण करून होती जेवण मी म्हणलं पाहुणे कोण जेवण तुम्ही आणि ती म्हणे मी जेवण करते म्हणे. तिथं बोलली तुमचं जेवण झाल्याशिवाय मी जेवतच नाही. मग कसं काय जेवली आज? ती म्हणली का हा माझं जेवण जायचं जेवत नाही. हा अरे ती आता आधी जेवण घेते ती सांगते आपल्याला माझं जेवण जायचं जेवत नाही म्हणे. रोज नाही घेत, पण आज घेतलं मी त्यांच्या आधी जेवण करू. असं आहे का मी एवढं दचकायला काय झालं? मी आले तर लगेच अशी नाही, दचकली मी दचकाय. म्हणलं काय कोण आलं आणि कोण नाही म्हणून दचकली नाही मी. हा पण आपलं घर आहे, घरात हो, कोण आपलं येणार आहे घर येऊन आहे. येऊन? हो पण नाही तसं काही नाही. म्हणजे काय प्रॉब्लेम तुला तुला काय वाटलं मग नाही मला काय वाटलं नाही. मी म्हणलं अर्धा तास झाला बसलाय बोलत, म्हणलं कोण आहे हा? मी म्हणलं कोण घरात होतं कसं काय मग येणार? मला येऊस तर थांबायचा ना तो त्याला. गावाकडचा माणूस होता, गेला तो. अरे गावाकडं होता तर पण तू इकडे आलेली आहे. मग आलेली ना, मग रस्त्याने चालला होता, जरा थांब म्हणलं पण नाही थांबलं, मग तो त्याला माहिती गेला. माझा नवरा येऊ दे माझी हो, मी- मुलगा आहे तुला मुलगी आहे. म्हणले होते पण नाही, त्याला घाई होती, गेला तो. हा गेल्यानंतर परत बोलून आणू का? अरे गेलं तर बोलू नको आडे नको बोलू मला तू जरा दाबायचा प्रयत्न कमी करायचा आहे. अहो पण आता गेला तो. आणि मग तुम्ही काय मारणार आहे का मला आता? मारणार आहे का मग आता म्हणजे? माझ्या माहेरचे माणसं आल्यावर, गावाकडचा माणूस आलो, मी बोलणार अरे तुझ्या माहेरची आज चालले तर मग आम्ही आहे नाही तर आम्हाला असं बोलून घे ना. जाऊ द्या मी एवढंच विचारायला आलते. मी म्हणलं तू एवढा आमच्या वेळ झाला. भांडणं लावून देते का? अरे मी भांडण नाही ती भांडणं मुलगी आहे लावते. तुझी भांडणाचं काय भांडणं संबंध आला? मी. तुला काय करायचं होतं? अरे पण आबा आतमध्ये अगं, जेवताय, तू बाहेर तू बसली आहे, बघितलं एवढा होतं वेळ ना, झाला एवढा बोलले. एवढा तमाशा करायची काहीच गरज नाही अरे ना. तमाशाचं काय आला बरोबर आहे तो, ती? गेला ना त्याचा तो. तमाशा करायचा म्हणजे आता ते घरात नसते तर गोष्ट वेगळी आहे, पण ते घरात जेवत होते ना, आणि तरी पण तू सांगितलं मी, सांगितलं कोण नाही. होतं काय होतं सांगितलं ना. अरे- मग एवढं काय झालं? अरे एवढं काय झालं म्हणजे करा तुम्हाला काय बोलायचं ते तू गोंधळ. आहे ना जरा डोक्यावर पाहिजे नको मी वागायला. काहीच डोक्यावर पडले नाही हा, वागत. मग? मी काही वेगळं केलंय का? त्याला बोललंय, आला वेगळं बसला म्हणजे- गेला त्याचा तो. वेगळं म्हणजे शहाणं सोडतं लेकरू आहे घरामध्ये. मग आहे ना, मी जरा कुठं नाही डोक्यावर म्हणते. पाहिजे वागू नको मी जरा. तसं वागतच नाही काय. हा मी मग वागतच तू नाही कसं काय. काय बोलते त्या पुरीला काय बोलले मी? मग काय तू बोलले? म्हणते असं बाप्पा मी- गावाकडे मावस होता आणि काय होता गावाकडचा होता, गेला त्याचा तो. तेव्हा कोणी गावाकडे कोणी जर असलं ना मी असल्याशिवाय पोरगी असल्याशिवाय हे करायचं नाही. ही नाटकं चालणार नाही मला परत म्हणजे सांगितलं नाही मग रोखणच गाडी पाहिजे तुला परत हे कोणते चालतोय वाले अरे वा